साहेबांवर सातत्याने अरे तोच माणूस उद्या कोर्टात अगर आपल्या आरक्षणाची केस जेव्हा जाईल ना, फडणवीस साहेबच तिथला मोठ्यातला मोठा तज्ञ वकील उभं करून आपली बाजू लावून धरणार आहेत, जी 2014 ते 19 मध्ये केली. पण नंतर ते आलेल्या नालायक उद्धव ठाकरेला जमलं नाही ते. पण आता फडणवीस साहेबच आपली लीगल बाजू तिथे लावून धरणार आहे, हे मराठा समाजाने लक्षात ठेवावं. सर, पोलिसांवर जी दगडफेक झाली, जरांगेंच्या मागे बोलाविता धनी कोण आहे असं तुम्हाला वाटतं? मी आता काय वेगळं बोललो की काय? आतापासून समोरच उभे होता तुम्ही. सर, पोलिसांवर जो हल्ला झाला त्यामध्ये तुम्हाला फॉर्म पुन्हा ते अरे बापरे, असं कसं झालं? अडचण झाली रे, जाऊ का? सर, पोलिसांवर जो हल्ला झाला उगाच सर, मेडिकल स्टोअर वरून डायपर विपर काय लहान मुलांचं जॉन्सनचं. सर, पोलिसांवर जो हल्ला झाला त्यामागे जरांगे पाटील यांचा हात असल्याचा त्यांचे सहकारी आता आरोप करू लागले. कारण का जे सहकारी त्या क्षणावेळी अंतराळी सराटीमध्ये होते, त्या आंदोलनामध्ये होते, ते अगर खरंच बोलत असतील तर त्यांची नार्को टेस्ट करा ना सगळ्यांची. जरांगे पाटलांची पण नार्को टेस्ट करा, खरं कळेल ना. उगाच आमच्या पोलिसांची बदनामी त्या निमित्ताने जी झाली की पोलिसांनी चुकीचा लाठीचार्ज केला, पोलिसांवर अपशब्द म्हणले गेले, तर या गोष्टीची कधी ना कधी तरी चौकशी झाली पाहिजे, माहिती बाहेर आली पाहिजे. सरकारकडून जी विकास कामं आहेत ती उद्घाटन करण्यात सरकारचा वेळकाढूपणा होत आहे. आदित्य ठाकरेंनी एक सकाळी ट्विट केलं आणि दुपारी ट्विट केल्याने लगेच सरकारला जाग आली आणि जो ब्रिज आहे त्याचं आज उद्घाटन होत आहे. आता तुम्हाला बघून ते पाठीमागे गेले, वारंवार टीका करताय. ह्याच्यावर पण ट्विट करा ना जरा, ह्याच्यावर पण एक ट्विट होऊन दे. मी आली आणि मी गेली. अरे जाऊन दे रे, त्याचा आवाज फुटत नाही आणि तो काय इथे माझ्या बाजूला उभं राहणार आणि मला कमरेवर घ्यायची सवय नाही.